नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता काव्या जीवाचा तो ब्लॉग येथे मालिनीला दाखवत असते तेव्हा जीवा म्हणत असतो, नमस्कार, मी जीवा विक्रम देशमुख, माझं लग्न झालं आहे आणि मी देशमुखांचा 2 नंबरचा मुलगा आहे. खरं तर आता इकडे आमचं लग्न झाल्यानंतर 16 डिसेंबरची व्हायरल रील तुम्ही सर्वांनीच पाहिली असेल. एका साईडला पार्थ पाहतो, दुसऱ्या साईडला नंदिनी पाहते, तर मालिनी, काव्या सुद्धा आणि सोबतच वसू, रम्या सुद्धा. काय आहे ना माझी चकाचक बाई आता माझ्या सोबत नाहीये, ती रुसली आणि माहेरी गेलेली आहे. पण मोठी माणसं असं म्हणतात की नवरा बायकोमध्ये झालेलं भांडण आपण असं 4 चौघामध्ये आणलं नाही पाहिजे. पण आता काय करणार, माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. 16 डिसेंबरची व्हायरल झालेली रील तुम्ही सर्वांनी पाहिली, त्याच्यावर कमेंट्स केल्या, पण त्या देशमुखांच्या घरामधलं 3 महिन्याचं प्रेम ते तुम्हाला लोकांना कोणालाच नाही माहिती. ते प्रेम फक्त आणि फक्त आम्हालाच माहिती आहे आणि त्याचमुळे मी हा ब्लॉग करतोय आणि माझ्या नंदिनीला मिळवण्यासाठी मी हा प्रयत्न करतोय. जोपर्यंत माझी चकाचक बाई मला मिळत नाही तोपर्यंत मी इथे मोहिते सदनच्या बाहेरच उभा असणार आहे आणि बाहेरच राहणार आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी आता मोहिते सदनच्या बाहेर आहे. हे माझ्या पाठी दिसतंय ते मोहिते हाऊस आहे आणि येणाऱ्या पुढील 21 दिवसांमध्ये मी माझ्या बायकोला मिळवणारच आहे. 21 दिवसांमध्ये माझ्या नंदिनीला मिळवण्याचं मी वचन घेतलं आहे. ही गोष्ट ऐकता क्षणी आता इकडे मात्र नंदिनी म्हणत असते, काय पसारा करू नये यासाठी कधी एखादं वचन नाही घेतलं तर मला मिळवण्यासाठी वचन घेतले. असं म्हणतात की 21 दिवसांमध्ये एखादं व्रत पूर्ण केलं तर त्याचं फळ नक्कीच मिळतं. म्हणजे 21 दिवस पुरेसे असतात एकाची सवय लावायला आणि एखाद्याची सवय मोडायला. तेव्हा वसू आणि रम्या म्हणत असतात, हे मात्र अगदी बरोबर आहे. बघ ना आई कसा बोलतोय हा. तेव्हा वसू म्हणत असते, बोलू देग, त्याने काय फरक पडतो. तेव्हा जीवा म्हणत असतो, खरं तर 21 दिवसाचं व्रत केल्यानंतर माझी आई असं म्हणते की फळ मिळतं. 21 दिवसाचं व्रत करायचं आणि बायकोचा हात मात्र कधीच सोडायचा. तेव्हा मालिनी म्हणत असते, मी असं कधी म्हणाले, काही सांगतोय, आईचं नाव पुढे करून स्वतःची पोळी भाजतोय हा, असं म्हणून सगळेजण हसायला लागतात. तेव्हा आता इकडे जीवा म्हणत असतो, बघा मित्रांनो, हे बघा, त्या दिवशीची व्हायरल रील तुम्हा सर्वांनी पाहिली, पण आता आमचं प्रेम आणि त्यासोबत त्या 4 भिंतीमध्ये फुललेलं प्रेम तुम्हाला नाही माहिती. माझं नंदिनीवर किती प्रेम आहे. मला ती चकाचक बाई माझी हवी आहे आणि ती मिळवण्यासाठी मी काही करू शकतो. तेव्हा पिहू म्हणत असते, बघ ना पार्थ दादा, नंदिनी वहिनीसाठी जीवा दादा काहीही करतो, कसलं भारी ना हे सगळं. तेव्हा जीवा इकडे बोलत असतो, काही झालं तरी सुद्धा तुमचा सपोर्ट, तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम कायम माझ्यासोबत असू द्या. ह्या 21 दिवसांमध्ये मला काही जरी झालं तरी सुद्धा माझ्या बायकोला परत घेऊन जायचंच आहे. आणि तुम्ही छान छान कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच सोबत कमेंट करत असताना हॅशटॅग जीवानदिनी ह्याच नावाने तुम्ही हॅशटॅग करा. असं सुद्धा आता इथे जीवा बोलत असतो पार्थ. त्याचबरोबर इकडे पिहू हे सगळं काही ऐकत असतात आणि त्यांना सुद्धा फार आनंद होत असतो. तर आता आपण पाहतो की इकडे वसू चिडते आणि ती म्हणत असते, अगं काय चाललंय हे सगळं काही, म्हणजे खूपच मोठा प्रॉब्लेम झालाय. तेव्हा रम्या म्हणते, कसला प्रॉब्लेम झाला आई? अगं आता आपल्याला कमेंट्स करावे लागणार आहेत की नाही, तेव्हा मग कशाला एवढा टेन्शन घेतेस. हा मोबाईल घे, कितीही फेक आयडी कर आणि कमेंट कर ना. तेव्हा इकडे आता नंदिनीने फोन ठेवल्यानंतर ती बाहेर आलेली असते. बाहेर आल्याबरोबर जीवा रिक्षातून तिला पाहतो, लगेचच खाली उतरतो आणि येणाऱ्या नंदिनीकडे तो पाहतच असतो. तिला पटकन हाय करण्यासाठी हात वर करतो, पण तोवर मात्र नंदिनी पडदा बंद करून तिथून निघून जात असते. आता नंदिनी जाते आणि राग त्रागा करत असते. दुसऱ्या बाजूला आता इकडे पाहतो की इकडे मालिनी आणि काव्याला खूप छान वाटत असतं. काव्या म्हणत असते,
खरंच जीवा व्हेरी प्राऊड ऑफ यू. आज तू जे काही केलेस ना त्याच्यामुळे मला तर फार आनंद झालाय. तुझं हे जो काही प्लॅन आहे तो अगदी यशस्वी होईल. इकडे जीवाचा हात तसाच असतो, पण नंदिनीने मात्र तो अजिबात पाहिलेला नसतो. इकडे आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जो गुड्डू आहे तो शेकोटी समोर उभा असतो आणि गुड्डू शेकोटी समोर उभा असताना जो जीवाचा व्हिडिओ आहे तो खूपच जास्त व्हायरल झालेला असतो. तो म्हणत असतो, काय भक्कम व्ह्यूज आलेत. तेव्हा जीवा म्हणतो, काय भक्कम, अरे म्हणजे खूप छान व्हायरल केलेला आहे तो. अच्छा असं म्हण ना. हो देखो देखो कैसा हुआ हाई सब असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे जीवाला तर आनंद झालेलाच असतो, पण कमेंट सुद्धा तेवढ्याच छान छान आलेल्या असतात. तेव्हा गुड्डू म्हणत असतो, आता तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तेव्हा जीवा म्हणतो, बघितलं, मला वाटलं नव्हतं एवढा सगळा काही पटकन रिस्पॉन्स मिळेल म्हणून, पण फारच छान झालं. खूप रिस्पॉन्स चांगला मिळाला आहे आणि कमेंटचा तर वर्षाव झाला आहे. आता नंदिनी इथे हॉलमध्येच असते. तेव्हा शारदा मोबाईल घेऊन आलेली असते आणि शारदा म्हणत असते, अगं नंदिनी काय करतेस, बघ ना हा व्हिडिओ तरी एकदा बघ. तेव्हा नंदिनी म्हणते, आई प्लीज मला तो व्हिडिओ अजिबात दाखव नको, सांग काय चाललंय, हे सगळं काही काय गरज आहे. अगं कधी घरामध्ये पसारा आवरण्यासाठी 21 दिवसाचं व्रत नाही करावंसं वाटलं तर इथे 21 दिवसाचं व्रत करून बायकोला मनवेल आणि बायकोला घेऊन जाईल असं व्रत केलेलं आहे. त्यामुळे उगाचच तू मला हे दाखवू नको. शारदा म्हणत असते, झालं तुझं, अगं मी काय म्हणते ते एकदा ऐकून तरी घ्यायचंस. तुम्ही कोणत्या आणि कसल्या व्हिडिओ बद्दल बोलत होते ही गोष्ट एकदा ऐकून घ्यायची होतीस ना तू. अगं अरुणेला पांढरा ससा दिसला, त्याचा व्हिडिओ पाठवला होता आणि तू तर काय म्हणतेस. हे बघ नंदिनी, तुला एक गोष्ट कळत नाहीये, तुझं काय होतंय ते तुला कळायला हवं. तू जीवाची किती काळजी करतेस आणि जीवाची एवढी काळजी करून सुद्धा तुझं मन मात्र मानतच नाहीये का, अशी करतेस नंदिनी. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही आई अजिबात, मी असं काहीही करत नाहीये, तू उगाच सुतावरून स्वर्ग गाठू नकोस. तेव्हा आता इथे जी काही शारदा आहे ती मात्र तो व्हिडिओ पाहतच असते. आता इकडे नंदिनी किचनमध्ये गेलेली असते आणि जीवाकरिता ती स्वयंपाक बनवत असते. खरं तर मोहितेचे सगळ्यांची जेवणं झालेली असतात आणि इकडे नंदिनी म्हणत असते, नशीब आता बाबा इथे नाहीयेत, गोड या घेऊन झोपलेत, नाही तर उगाचच बाबांनी हे सगळं काही पाहिलं असतं ना तर त्यांना त्रास झाला असता. तर आपण पाहतो की इकडे मात्र जी काही मालिनी आहे त्या मालिनीने जीवाला कॉल केलेला असतो आणि मालिनीने जीवाला कॉल केल्यानंतर मालिनी म्हणत असते, काय चाललंय तुझं, बोल ना काय चाललंय. तेव्हा तो म्हणत असतो, कशाबद्दल आई, हे बघ तू आता असा विक्रम देशमुखांचा मुलगा आहेस आणि तू तिथे बाहेर लॉनमध्ये राहणार आहेस का, हे बघ मला हे अजिबात चालणार नाहीये. आणि तू रिक्षामध्ये कसा झोपणार आहेस, आणि मला एक गोष्ट सांग, तू ती रिक्षा कुठून आणलीस, कोणी दिली तुला ती रिक्षा. तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं आई प्लीज तू ऐकून तरी घे ना. त्याचं काय झालं ना, माझा एक मित्र आहे, तो 1 महिन्यासाठी गावाला गेलाय म्हणून मी ती रिक्षा अरेंज केलेली आहे. आणि तेव्हा मालिनी म्हणत असते, पण जीवा तू त्या रिक्षामध्ये कसा काय राहू शकतोस, कसं जमणार आहे, तुला पॉसिबल तरी आहे का. तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं आई असं काय करतेस, काय फरक पडणार आहे, अरे पण तुझी पाठ अवघडेल, मान दुखेल, त्या रिक्षामध्ये तुला त्रास होईल बाळा, हे बघ प्लीज असं करू नकोस. तेव्हा जीवा म्हणत असतो, हे बघ आई मला काही एक होणार नाही आणि तूच म्हणतेस ना इथे काही जरी झालं तरी सुद्धा बायकोला मिळवायचंच असतं. अगं इथे बघ ना बाबा, तर तुला मिळवण्यासाठी वॉचमॅनच्या केबिनमध्ये झोपले होते. तेव्हा मात्र इथे मालिनी म्हणत असते, ही गोष्ट तुला कोणी सांगितली. काव्या मात्र खडखडून हसत असते. तेव्हा तो म्हणत असतो, आता ही सुद्धा गोष्ट मला विक्रम देशमुखांनी सांगितली. तेव्हा मालिनी म्हणत असते, थांब विक्रमला तर मी पाहणारच आहे नंतर, हे असले कसले गोष्टी पोरांना सांगतात का. हे बघ जीवा तू अजिबात असं करू नकोस बाळा, ऐकून घे ना, तुला त्रास होईल.
या सगळ्या गोष्टीचा तेव्हा जीवा म्हणत असतो, आई, मला काही एक त्रास होणार नाही, तू अजिबात काळजी करू नकोस माझी. आणि तुला एक गोष्ट सांगू, तू निश्चिंत राहा. तेव्हा मालिनी म्हणत असते, जीवा पण त्रास होईल रे तुला, पण मला ना नंदिनीशी बोलायचंच आहे. थांब, मी आत्ताच्या आत्ता तिला फोन करते. काव्या, फोन कर नंदिनीला. ती अशी कशी वागू शकते? तिला माझ्या पोराचं प्रेम ह्या सगळ्या गोष्टी दिसत नाहीयेत का अशी करते ती? तेव्हा जीवा म्हणत असतो, हे बघ आई, प्लीज नंदिनीचा असा राग करू नकोस. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नंदिनीची काय चूक आहे सांग बरं? तिचं माझ यावर किती जीव आहे, किती प्रेम आहे, हे तुला सुद्धा चांगलंच माहिती आहे ना. मग प्लीज तिचा राग आणि ह्या सगळ्या गोष्टी तू करू नकोस. तेव्हा मालिनी म्हणत असते, हे अगदी बरोबर आहे, तिचा तुझ्यावर किती जीव आहे, किती प्रेम आहे, हे सगळं तर मला चांगलंच माहिती आहे. मग आई, झालं तर आता फक्त आणि फक्त मिशन नंदिनी. मला नंदिनीलाच मिळवायचं आहे, हे मात्र तेवढंच जास्त खरं आहे. तर आता मात्र इकडे हे सगळं काही जीवाने मालिनीला सांगितल्यानंतर मालिनी मात्र थोडीशी ब्री झालेली असते. त्यामुळे अजिबात तू काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि तू चिडू नकोस बरं प्लीज. तेव्हा मालिनी म्हणत असते, आता तू ठरवलंच आहेस ना जीवा, तर मी काय बोलणार आहे? तेव्हा काव्या म्हणत असते, जीवा, पण तुला सांगू का, तुझी ही जी काही ट्रिक आहे ना, ती मात्र मला फारच आवडलेली आहे. आता जीवा म्हणत असतो, हे बघ, तू अगोदर नंदिनीच्या मनामध्ये राग असलेला तो पहिलं काढून टाक बरं. आई, प्लीज काही बोलू नकोस आणि माझ्या बाबांना सुद्धा तू काही बोलू नकोस. तेव्हा मालिनी म्हणत असते, हो, तर तू तर असा वागतोस आणि वरून मला सांगतो की बाबांसोबत असं वागू नको, हे करू नको, ते करू नको म्हणून. पण जीवा, तुला एक गोष्ट सांगू का आई, मला कळतं तुला मला काय सांगायचंय, काय बोलायचं, त्या सगळ्या गोष्टी कळतायत. पण आई, प्लीज 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 तू शांत हो, एवढा असा विचार करू नको, सगळं काही नीट होणार आहे. आणि तेव्हा मालिनी म्हणते, हो, सगळं काही नीट होणार आहे. आता मला नंदिनीवर सुद्धा पूर्ण विश्वास आहे. नंदिनीला लवकरच तुझं प्रेम सुद्धा कळेल. तेव्हा काव्या इकडे म्हणत असते, हे बघा आई, प्लीज तुम्ही एवढा सगळा विचार करू नका ना. आणि आता आपल्याला जीवाच्या पाठीशी सुद्धा खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे. तुम्हाला सांगू का, आता ही जीवाची जी काही ट्रिक आहे ना, ती वर्क होणारच आहे. नंदिनी ताई नक्कीच त्याला माफ करेल. जीवा नंदिनी ताईला नक्कीच जिंकेल, तर मी इकडे माझ्या बोक्याला सुद्धा नक्कीच जिंकेल. मला माझ्या बोक्याचे सुद्धा प्रेम पाहायचे आणि तिकडे जीवाला सुद्धा नंदिनी ताईचं प्रेम मिळणार आहे. तेव्हा काव्या मालिनी समोर 2 बोटं करते, यातलं एक बोट पकडा असं म्हणत असते. आणि तेव्हा मालिनी एक बोट पकडते. तेव्हा काव्या म्हणत असते, म्हणजे मला माझा बोका आणि जीवाला नंदिनी ताई नक्कीच मिळणार असं म्हणता क्षणी आता पार्थने ह्या दोघींचं बोलणं सगळं ऐकलेलं असतं. दुसऱ्या बाजूला नंदिनीचा स्वयंपाक बनवून झालेला असतो. तिने मस्त वरण आणि भात बनवलेला असतो. तेवढ्यात शारदा तिथे येते आणि म्हणत असते, अगं नंदिनी, काय करतेस तू? हे कोणासाठी ताट भरतेस? अगं आपली तर सर्वांची जेवणं झालेली आहेत. मग हे काय? तेव्हा नंदिनी म्हणत असते, बाहेर देऊन ये जा. कोणाला बाहेर देऊन येऊ? अगं वॉचमॅन तर तो काल चालेला आहे आणि त्याला का जेवण देऊयात? अगं तो तर आपल्या ओळखीचा पण नाहीये आणि काहीच नाहीये. वॉचमॅनला जेवण देऊ का मी? तेव्हा नंदिनी म्हणत असते, आई, वॉचमॅनला नाही का जीवाला देऊन ये. तेव्हा शारदा म्हणत असते, नंदिनी, हे बघ, मी तुझी आई आहे आणि तू कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा तुझ्या डोळ्यामधून जीवाबद्दल असलेली काळजी झाकत नाही बाळा. तू किती दिवस असं स्वतःपासून पळ काढणार आहेस? हे बघ, तुला एक गोष्ट सांगू का नंदिनी, डोळ्यामध्ये जीवावर असलेली काळजी, प्रेम, हे सगळं काही दिसतंय. मला एक गोष्ट सांग, नव्यासाठी एवढं सगळं बनवलेस तू, देऊन ये ना. तेव्हा ती म्हणत असते, आई, तुला द्यायला सांगितलंय, तू दे बरं. ठीक आहे, नव्याला काही निरोप द्यायचाय. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काही नाही द्यायचा, आता शारदा जायला लागते. तेव्हा नंदिनी म्हणत असते, आई,
त्यांना सांग वरण भात गरम आहे, डायरेक्टच हात घालू नका म्हणून. आता तेव्हा शारदाम हणत असते, हो का ठीक सांगते, आणखी काही निरोप द्यायचा आहे का? तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही काही नाही द्यायचा, जा तू आता. शारदा तर ते जेवण वगैरे घेऊन गेलेली असते, पण इकडे मात्र नंदिनी रडत असते. तिच्या डोळ्यातलं पाणी, प्रेम, काळजी हे सगळं काही वाहत असतं. दुसऱ्या बाजूला वळूयात, आपला आर्किटेक्ट बोका मात्र काव्याचं त्याने काढलेलं चित्र घेऊन तो बसलेला असतो आणि त्या चित्राकडेच तो पाहत असतो. खरं तर आज ना त्याला ते चित्र खोलीमध्ये ठेवावंसं वाटत नाही, कारण जेव्हा जेव्हा तो चित्र पाहतो तेव्हा तेव्हा काव्याची त्याला फार आठवण सतावत असते. आणि म्हणूनच त्याचा असा विचार सुरू असतो की नाही, आता हे चित्र इथे असायला नको. म्हणून तो लगेचच ते चित्र घेऊन उठतो आणि तेव्हा लगेच आता तो चित्र तो फाडणार असतो. पण इकडे त्याच्या मनामध्ये पुन्हा एक विचार येऊन जातो. फाडताना आता इकडे त्याचा मित्र किंवा सेम दुसराच आपला जो काही पार्थ आहे तो बाजूला आलेला असतो आणि तो म्हणत असतो, अरे 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 एक मिनिट, काय करतोयस, फाडू नकोस. तेव्हा त्याचं लक्ष पाठीमागे जातं आणि तो म्हणत असतो, तू कोण आहेस इथे माझ्या बेडवर, माझ्या खोलीमध्ये, तू काय करतोयस? तेव्हा तो म्हणतो, मी तर काव्याचा ग्रीन फ्लॅग आहे. म्हणजे मला नाही समजलं हो, मी काव्याचा ग्रीन फ्लॅग आहे, मी तोच आहे. अरे पण तुझं काय? अरे हे बघ, काव्याला नाईट क्रीम कधीही लावायला आवडायची आणि ती सुद्धा आवडीने लावायची आणि तिच्या बोक्याला, आर्किटेक्ट बोक्याला सुद्धा नाईट क्रीम फार आवडायची. तेव्हा तो त्याच्याकडे पाहतच असतो. आणि तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्वाची म्हणजे ही जी काही नाईट क्रीम आहे ना, ती इथे सगळ्यात जास्त कोणाला आवडायची तर फक्त आणि फक्त इथे जी काही काव्या आहे तिलाच आवडायची. आणि ही नाईट क्रीम तिने तिच्या आर्किटेक्ट बोक्याला सुद्धा लावायची, दिवसा पण लावायची. एकदा तर काय झालं होतं माहिती का, काव्याने तिच्या आर्किटेक्ट बोक्याला ही नाईट क्रीम लावली होती आणि तेवढ्यातच बाबा आले होते आणि तेवढ्यात मात्र खूपच गोंधळ उडाला होता. आता हे सगळं काही पार्थ इथे ऐकतच असतो. तेव्हा आता तो उठून उभा राहतो आणि म्हणत असतो, पार्थ म्हणत असतो, नाही मला आता हे नातं आणि ह्या सगळ्या गोष्टी अजिबात काहीही नको हव्या आहेत. तेव्हा तो म्हणत असतो, अरे तुला नको नाही पण काव्याला हव्यात ना. काव्याकडे बघ ना, कधी तू सुकलेलं फूल पाहिलेस, काव्याकडे बघ, ते तुला नक्की दिसेल कधी काळी. तुझं आणि त्यांचं नातं त्यांना नको होतं, पण आता अजिबात तसं नाहीये. आज यांना हे नातं आणि तू दोन्ही हवे आहेत. जेव्हा लग्न झालं तेव्हा मात्र तीच फिस करणारी मांजर किती खिस करत होती आणि तू त्याच्यावर किती भरभरून प्रेम करत होतास. आता तसं नाही. आता तिला तू हवा आहेस, ती तुला मिळवण्यासाठी काहीही करत आहे. अरे तिच्या आणि जीवाचं नातं बघ, सुरुवातीला काव्या त्याला उजवं करत होत्या, अरे तू रे अजिबात नाही. पण 16 डिसेंबरची रात्र झाली आणि त्यानंतर डायरेक्ट काव्या तिला अरे तू रे करायला लागली. जसं तुझं आणि नंदिनीचं नातं आहे आत्ता सुद्धा काव्याचं आणि जीवाचं नातं अगदी तसं आहे, एक मित्र आणि त्यासोबत दुसरं या घरातलं म्हणजे दिराचं नातं. मग तू हे एक्सेप्ट करायला हवेस, तू हे स्वीकारायला हवेस की काव्या फक्त आणि फक्त तुझी आहे. आता ती मूव्ह ऑन झाली, जीवा मूव्ह ऑन झालाय. जीवा नंदिनीला मिळवण्यासाठी एफर्ट्स घेतोय, तर काव्या तुला मिळवण्यासाठी एफर्ट्स घेते. मग तू असा किती दिवस पळत राहणार आहेस? किती दिवस तिच्या त्या प्रेमापासून, तिच्यापासून पळत राहणार आहेस? तेव्हा मात्र आता इकडे पार्थ जो आहे तो पार्थ त्या काव्याच्या चित्राकडे पाहतच असतो आणि इकडे तो म्हणत असतो, काही जरी झालं तरी सुद्धा काव्या जी आहे ती तुझं रे मिळवूनच राहणार आहे. तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो, नाही अजिबात तसं नाहीये, मी त्यांच्यात गुंतत नाही चाललो, पण तुझं प्रेम तर ती मिळवूनच राहणार आहे. असं म्हणून तो निघून गेलेला असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की गुड्डू शेकोटी समोर बसलेला असतो आणि त्याने एक व्हिडिओ शूट करून म्हणजे ब्लॉगच बनवलेला असतो जीवासारखाच आणि रडत असतो. आता त्या व्हिडिओमध्ये तो बोलत असतो की तर मला ना जेवायचं नाही जोपर्यंत माझी लुगाई मला माफ करत नाही आणि मला स्वतः भरवत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. असं म्हणून
त्याने तो व्हिडिओ केलेला असतो, जीवा पाहतो आणि त्याला विचारतो काय हे सगळं. तेव्हा तो म्हणत असतो, आता बघ मी सुद्धा हा व्हिडिओ बनवला. आणि तेव्हा तो हसतो. तर आता जीवा म्हणत असतो, म्हणजे तू खोटा व्हिडिओ बनवलास, तुला भूक नाही लागली. अरे मला कशी भूक लागेल, मी आता थोड्या वेळापूर्वी भेळ खाल्ली होती, त्यामुळे माझं पोट तर गच्च भरलेलं आहे, मला भूक वगैरे काही नाही लागली. तेव्हा जीवा म्हणत असतो, तुझं तर पोट भरलंय बाबा आणि तुला भूक सुद्धा नाहीये, पण माझ्या भुकेचं काय, माझ्या तर पोटामध्ये भुकेने खड्डाच पडलाय, मोबाईलची चार्जिंग सुद्धा संपली नाही तर नक्कीच जेवण ऑर्डर केलं असतं. इथे मोबाईल कुठे चार्ज करावा, काय करावा ते सुद्धा कळत नाही. असं म्हणून आता जीवा टेन्शनमध्ये असतो थोडासा. तर आता लगेचच त्याच्या पाठी शारदा उभी असते आणि तिच्या हातामध्ये वरण भाताचं ताट असतं. ती म्हणत असते, वरण भात खाणार का? तेव्हा जीवा लगेच तिच्याकडे पाहतो. तर नंदिनी इकडे दुरूनच लपून हे सगळं काही पाहत असते. जीवा म्हणत असतो, माझ्यासाठी हो, तुमच्याच बायकोने पाठवलाय बघा. तेव्हा आजच्या भागामध्ये एवढेच. उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की इथे जीवाला खूप भूक लागलेली असते आणि त्यामुळे तो डायरेक्टच वरण भातामध्ये हात मिक्स करतो. त्याच्या हाताला लगेच भाजतं. तर नंदिनीचा जीव कासावीस होतो. इकडे मात्र जीवा म्हणत असतो, खूप भाजलं. तेव्हा शारदा म्हणते, तुमची बायको तुम्हाला बरोबर ओळखते, तिने अगोदरच सांगितलं होतं की त्यांना सांग डायरेक्ट वरण भातामध्ये हात घालू नका म्हणून, आणि तुम्ही तेच केलं. तेव्हा जीवा म्हणतो, काय सांगताय, खरंच सासूबाई माझी बायको असं म्हणाली, म्हणजे तिने खरंच सांगितलं की वरण भातामध्ये हात घालू नकोस. तेव्हा शारदा म्हणते, हो, तिने हेच सांगितलं. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू, आत्ता सुद्धा ती इथे वरती बाल्कनीमध्ये उभं झोप येते. काव्या एकाच घरामध्ये आहे, गेस्ट रूम मध्ये राहते. तेव्हा काव्या त्याला म्हणत असते, तू आता काळजी करू नकोस. आणि तेव्हा झोपत असताना त्याचा चष्मा ती काढून ठेवते. आता इकडे ती म्हणत असते, हे बघ बोक्या, काही जरी झालं तरी सुद्धा तू आणि मी एकाच घरात असणार आहोत. गुड नाईट बोक्या. असं म्हटल्याबरोबर इकडे पार्थ ताडकन उठतो आणि त्याला भास होतो की नक्कीच हा आवाज काव्याचा होता आणि काव्या मला गुड नाईट म्हटली असं म्हणूनच आता इकडे सतत पार्थला काव्याचे भास होऊ लागलेले असतात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.